नृत्याविष्कार सादर करत असताना पराभूत संघ असं अविस्मरणीय सोनेरी क्षण आपण अनुभवला। कुठे जातोयस? कुठे जातोय? चालू आहे का तिथं मॅच? नहीं। ओपनर्स प्लीज कम अप, ओपनर्स क्विकली। अशा जागी गाडी पार्क करतील जवळात जवळ, पण लॉक लागत नाही। एक काम कर गोल्या, आणि थोडंसं मला एक सहकार्य कर। 52-51 नंबरची आपली गाडी बघितली का? हां, एलईडीच्या मागे डिक्कीमध्ये पाण्याच्या बॉटलची टिप प्लीज आणून दे मला। चेक। अभी कौन सी मैच है? अभय, रायगड विरुद्ध नाशिक। मित्रांनो, थँक्यू मित्रांनो, लवकरात लवकर हा सामना आपण प्रारंभ करूया। रायगढ़ का टीम लिस्ट ले। हाँ चालू करो। पंपे या बारीक बारीक चावून खा बरं, बारीक चावून खा। चालू करा लो, ऑफलाइन करना मैं इधर। कर रहा है और क्या? ठीक। कट केलेला आहे सीमारेषेच्या दिशेनं। 4 धावा या सामन्यासाठी प्रवीण हिंगोले आणि कुणाल पवार हे पंच असतील। उंच असा हा फटका, पहिला गडी बाद। ऑनलाइन अभी तक क्यों नहीं दिखा रहा है? हाँ वो अपडेट कर रहा है। एक धाव। आणि बघा मित्रांनो, लीडिंग रन स्कोरर वाशिमचे 2 फलंदाज टॉप करत आहेत। सूरज 286 धावा
अंकुश 196 डीप स्क्वेअर लेग. आणि या स्पर्धेत अत्यंत घणाघाती अशी खेळी करणारा चेतन चव्हाण 183 धावा. मात्र या स्पर्धेत सर्वाधिक जास्त स्ट्राईक रेट चेतन चव्हाण यांचा 321. वेल डन, वेल प्लेड. सिंगल. एक ओवर के बाद 7 रन 1 विकेट. 1-7-1 ये संकेत देता है, हमें संदेश देता है कि एक साथ रहो, एक साथ जियो, एक साथ खेलो, एक साथ खाओ, एक साथ पियो, एक साथ लड़ो दुश्मनों से. लड़ो और जीतो. एक साथ पियो बोलते थे 2-4 लोग बहुत खुश हो गए थे. पानी के बारे में बोल रहा था मैं. नाइस बॉल. सीनियर है का? उत्कृष्ट गोलंदाजी करीत असताना वय मात्र 57. बड़े घमंड से खा रहे, घमंड. सिंगल. बेटा जिंदगी भर से तो पानी भर रहे ना. आउट है ना, आउट है क्लियर विकेट. बोल दो आप. उड़ा मार सकते. डिसीजन आउट. रायगडाला जेव्हा जाग येते, नाशिकच्या फलंदाजीला खंडार भगदाड पडलेला आहे. अमोल ठोंबरे नवीन फलंदाज. जिसको खमन पसंद नहीं होगा मुझे बोल देना. कचोरी किसको पसंद है? कचोरी दोन बॉल बोलू दा. हा करतोय बढ़ गया प्रेम. डॉट बॉल. नाइस फील्डिंग.
2 ओवर के बाद नासिक वॉरियर 10 रन 10 रन 2 विकेट. अबे आता तो करने ऑनलाइन हवेत माती उडवून हवेची दिशा पाहत आहेत. 6 धावा. ठीक. અને શનાતही મળમળ અને શનાતही તડફડ. शाहरुख है तू भी शाहरुख मैं शाहरुख है क्या शाहरुख साथ ये शाहरुख नाम उसका शाहरुख अरे वाह कह रहे शाहरुख तू ठीक. कौन है शाहरुख तू तो सलमान कौन है आमिर क्या जल्दी गया मामा स्वराज रेडियन 18 धावा 2 गडी बाद. 2.5 षटकानंतर कैच यार कैच उंच फटका झेल बाद. 3रा गडी बाद. नाशिक योद्धा 3 योद्धे परत पावली. सायगोरती कोण आहे लेफ्टी आघाडीची फडी धारातीर्थी. गया नयल अरे आल्यानंतर वापस अरे ओव्हर हो गया बोल ना नाशिकचे योद्धे विरुद्ध रायगडाचे मावळे. पुन्हा एकदा एक बडी डावातील चौथा बडी.
नॉर्मल अभी घर से लाया है मटके का माठाचा पाणी अच्छा है ना ठीक. नवीन फलंदाज प्रशांत गिरी. शांतगिरी जसा वेग कुणीही जज आलं ना मला सांगाल तेवढ्या भैया कुणीही जज आलं ना हां सांगाल अमोल 10 धावा. 21 धावांवर 4 गडी बाद. स्क्वेअर कट. डीप बॅकवर्ड पॉइंट. 4 रन्स. उन्होंने क्या है पासवर्ड अरे पासवर्ड क्या है उसका 25 धावा. ऐसा करते हैं यार तुम चार 4 रन्स. 4 धावा. करतो ना बसतोय ना आपल्याला कोणी नसतं तुला बघा 29. इकडे देईन त्याच्या आधी बॉलला डॉट एक विकेट होती डॉट घेतला आणि डॉट नंतर विकेट डॉट आला संदीप पाटील सिनियर बॉलर. आता डॉट म्हणतोय तो डॉटच मग 1.5 हे चाललं देख ना अमोल यांची अनमोल अशी फलंदाजी. नाव तर अमोल आलं देखले रे भैया हाँ बता दे दो बॉल बाकी दो बॉल 2 गेंदे शेष इस ओवर से. दो बाकी दो एक आहे चौका का छक्का है एक बाकी एक बाकी एक बाकी एक बाकी स्कोर क्या है 4 चार बोल 4 रन्स. एक बॉल है डॉट बॉल टू एंड ओव्हर. 4 ओव्हर 33 रन. 4 विकेट. नाशिक वॉरियर 4 ओव्हर 33 रन 4 विकेट. कोणी स्वप्नील ना स्वप्नील 9 चेंडू 22 धावा. सुसाट अशी फलंदाजी. नयन पाटील यशस्वी गोलंदाज. पहिल्या षटकात 2 गडी बाद केलेले आणि आलेले आता आक्रमक फलंदाज प्रशांत गिरी साहेब. माननीय न्यायमूर्ती महोदय. अष्टपैलू फलंदाज आणि गोलंदाज.
33 धावा 4 गडी बाद 4 षटकानंतर नाशिक योद्धा हळूच अलगद तोडवलेला फटका. 34 धावा. उत्तुंग फटका. 4 रन. दोन बॉल झाले, 2 बॉल. पीछे चल रहा नाही बरोबर 2 बॉल. नहीं यूट्यूब पे चल डॉट बॉल. काय लावलंय म्हणजे 3 बॉल बाकी आहे ना शेवटचे. डॉट बॉल आहे ना, तुम्ही कोण नाही म्हणलं मग. 2.5 तिसरा ओव्हरचा 5वा बॉल बघा. थांबा जरा, थांबा. थांबा बघा तुम्ही. थांबा, चेक करा. हा डॉट बॉल ना. वाइड. 1 धाव अवांतर. झालं का आता बरोबर? काय नाही तिथे 3 रन दिलेत तुम्ही. तिथं बघा आता. सिंगल. हाँ वही तो. झालं का आता बरोबर? ये फोन का हॉटस्पॉट सैमसंग का जो हो गया वो हॉटस्पॉट. हाँ पिछले दूसरे तीसरे ओवर का हाँ वो रियलमी नहीं का हो, फोन है ना. रन तो बराबर हो गए. वेट वेट. नो लैंडिंग का. फुटवर्क अरे नो बॉल अगला बैट. बॅट्समनला सांगा लागतं. तो चेक कर लावलं नाही. नो बॉल त्यांनी दिला ना. आता बरोबर. नाशिक वॉरियर विरुद्ध रायगड मावळाज. लास्ट बॉल ऑफ द 5th ओवर. डॉट बॉल. आपको बता दें आज सुबह का बड़ा आकर्षण होगा. अगला मुकाबला जलगांव जंबोज वर्सेस जलगांव जजेस. एक बहुत ही भावनिक मुकाबला होने जा रहा है जहां पे जीत और पराजय से ज़्यादा भावनाएं महत्वपूर्ण होगी. हम स्वागत करते हैं माननीय वीर सावरकर साहब का. विशेष रूप से धरमगांव से पधारे हैं सर. साथ ही में माननीय श्रीनाथ जी फड़ साहब और उनके मित्र एवं परिवार यहाँ पर उपस्थित हुए हैं. इस समूची स्पर्धा के दरमियान माननीय न्यायमूर्ति महोदय साहबान का शानदार सहयोग रहा है, मार्गदर्शन रहा है और खेल में सहभाग भी रहा है. निश्चित रूप से हम इन समस्त मान्यवरों के मार्गदर्शकों के आभारी है, ऋणी है. विशेष रूप से आयोजन समिति आपका आभार व्यक्त करती है. और जो आदरणीय मान्यवर मुख्य मंच पर बैठे हैं
उनके लिए महान मराठी कवि कुसुमाग्रज जी की ये 4 पंक्तियां हम सादर समर्पित करते हैं सावरकर साहेब, फड साहेब और मान्यवरों के लिए। खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नकोय सर जरा एकटेपणा वाटला, पैसा नकोय सर जरा एकटेपणा वाटला, आणि मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, लढ म्हणा, लढ म्हणा. आमच्या आयोजन समितीला ज्या पद्धतीने सर आपण प्रोत्साहित केलं आणि लढ म्हणा म्हटलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आणि अशाच पद्धतीने आपण आमचे पाठ राखण करावी, आम्हाला प्रोत्साहित करावं, प्रेरित करावं अशी नम्र विनंती. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून, कडाकापाऱ्यातून, दुर्गम क्षेत्रातून, पर्वतमय क्षेत्रातून, सागरी क्षेत्रातून आलेल्या समस्त मराठी जणांचं मनांचं मनपूर्वक स्वागत. जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी व क्रीडा कल्याण संस्था करीत आहे. चेक 43 धावा, 4 गडी बाद 43, 43. नाशिक वॉरियर, नाशिक योद्धा विरुद्ध रायगड मावळाज. 13 चेंडूंमध्ये 30 धावा. स्वप्नील इंगोले, त्यांना जवळून पाहताना प्रवीण इंगोले. सुंदर असा हा फटका, नेत्रदीपक फटकेबाजी करीत असताना स्वप्नील इंगोले. आणि आता प्रशांतजी गिरी साहेब, माननीय न्यायमूर्ती महोदय, फुलटास असा हा चेंडू, बिन टप्प्याचा चेंडू, एकेरी धाव. आणि पहा कशा पद्धतीनं नाशिक संघ हा रणनीती आखत आहे आणि त्याची सुंदरशी अंमलबजावणी करीत आहेत. एकेरी धावा घेत असताना गिरी साहेब आणि घणाघाती फटकेबाजी करीत असताना स्वप्नील. कड सुंदर असं क्षेत्ररक्षण. आशिष चौरे, सीनियर खेळाडू, 45 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. फुल पुन्हा एकदा एक धाव. कौतुक करावं लागेल प्रणील तारिक यांचं. डेड बॉल, स्वर्गीय चेंडू, मुर्दा गेंद, मृत चेंडू. इसकी बैटरी बचानी है. रुक जा सेटिंग बदलने दे. 10 मिनट के बाद ऑटोमेटिक बंद हो गया था. तेरे मोबाइल में सिम कार्ड नहीं है मोबाइल में, तो फिर क्यों चलाता फिर तो? दे बेटी पैसे दे. नहीं, तेरे को फोन लगाना होगा तो कौन से नंबर पे लगाना ये पूछ रहा मैं. ओवर 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 ओवर
but it's not all over. The show must go on. 6 ओवर के बाद नासिक वॉरियर 6 ओवर की समाप्ति, 47 रनों की प्राप्ति, 47 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट। 16 गेंदों में 32 रन। स्वप्निल इंगोले 4 चौके, 2 गगनचुंबी, गगनभेदी, गगनेटिक सिक्सर स्वप्निल के बल्ले से। और गिरी साहब, प्रशांत जी वैसे तो अभी है शांत, लेकिन पारी के अंत में किसी भी समय हो सकते हैं अशांत। आक्रामक बल्लेबाज गिरी साहेब। आउट। नयन पाटील झेल घेणारे क्षेत्ररक्षक। धनराज भोये नवीन फलंदाज। क्रिकेटची पंढरी, जळगाव जिल्हा क्रिकेटची पंढरी, यामध्ये गोलंदाज पंढरी हरणे। आदरणीय कणखरे साहेबांचं आगमन। माननीय कणखरे साहेबांचं मनपूर्वक स्वागत। नो बॉल, फ्री हिट, फुकट फटका, मुफ्त की मार, कहीं भी मार, लाइसेंस टू किल। पुल किया है, थोड़ा पावरफुल किया है, ब्यूटीफुल किया है, ब्यूटीफुल बैटिंग। इसी के साथ नासिक वॉरियर के 50 रन पूरे। सम्मानजनक स्थिति को प्राप्त करते हुए नासिक के योद्धा। कृपया ग्राउंड्समैन कमेंट्री बॉक्स में आए। ग्राउंड्समैन, वॉलंटियर, स्वयंसेवक। डॉट बॉल टू एंड ओवर। 7 ओवर के बाद 50 रन। 7 ओवर के बाद नासिक वॉरियर 5 विकेट के नुकसान पर 50।
फ्लाइटेड डिलीवरी, ललचाती हुई गेंद, मचलता हुआ बल्लेबाज और तरसता हुआ क्षेत्ररक्षक। चल फिर नाम बोलो नाम। संदीप पाटिल सीनियर खिलाड़ी। सराहना करनी होंगी संदीप पाटिल जी के। संदीप पाटिल जी सराहना करनी होंगी संदीप पाटिल जी की। फुर्तीले खिलाड़ी संदीप पाटिल। बोला संदीप पाटिल तुम। डॉट बॉल क्रिकेट की पंडरी सागर पार्क मैदान पर हम और आप देख रहे हैं कोड प्रीमियर लीग। उत्तुंग असा चेक संधी निर्माण झाली मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही। 8 ओव्हर 59. मी भैया पाहतो आज दुपार नुकरे 8 वर 59 डावा 5 गडी बाद। हा संदीप दादा डायरेक्ट देखो ना स्वप्नील इंगोले 25 चेंडूंमध्ये 42 धावा, 4 चुणचुणीत चौकार आणि 6 3 सणसणीत असे षटकार स्वप्नील यांच्या फलंदाजीतून आपण बघितलेले आहेत। 8 षटकानंतर 59 धावा आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारे नाशिकचा संघ हा फलंदाजी करतो की उर्वरित फलंदाज ढेपाळतात हे पाहणं रंजक ठरेल। 5 फलंदाजांनी मात्र नांगी टाकलेली आहे, हाराकिरी केलेली आहे। अबे ये निकाल लूँ क्या आपका दोपहरी से ये सूरज इधर आता सुबह 2-3 घंटे रहती है धूप निकालो मत ऊपर डाल दो दिसत हाँ क्योंकि वो फिर से बांधेंगे मित्र बघणं थोडं लांब आता ते वरती टाक फक्त तिचा लढतो दोघी बाजूने घ्या पूर्ण शासकीत मामानं असं वा तिकडचं बी असं शाबाश तो कॉर्नर तिकडचा रे राजा जावं लागेल वाटतं तिकडे धन्यवाद तुझं। चेक 61 for the loss of 5 important wickets Nashik Warriors versus Raigad Mavras। आखूड टप्प्याचा चेंडू उंचावरून टोललेला हा फटका पुन्हा लागलाय फलंदाजांना जोरदार असा। अजित
6 धावा. धनराज बने रणराज. नाशिकला भक्कम असा पाठिंबा देताना एक खेळाडू. काय नाव आहे त्याचं? नाही तो जाडा तुमच्याकडे ते 2 लालच्या मध्ये 1 निळा बॅट्समन आहे का तो? सुशील अजून एक गडी कामी आला. धारातीर्थी संदीप पाटील प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना उम्र 55 की और फुर्ती देखो बचपन की. अभूतपूर्व असा हा फटका. क्रिकेटच्या पुस्तकात कधीही न पाहिलेला हा अनोखा फटका. आपण पाहत आहोत की माननीय न्यायमूर्ती महोदय यांचा संघ इथं उपस्थित झालेला आहे आणि एक अत्यंत भावनिक असा सामना आज रंगणार आहे. जलगाव जजेस वर्सेस जलगाव जंबोज. आणि जे पाठी राखे आहेत त्यांच्या मात्र मनात घालमेल असेल. नऊ षटकानंतर 68 धावा. 9 षटकानंतर 68 धावा. दोन नाव दिसत आहे, राकेश आणि ज्ञानेश्वर. मग बॉलर पंढरी आहे. पंढरीनाथ कोण आहे? नाही नाही, कोण बॉलर की बॅट्समन? वाइड +1. गोलंदाज पंढरीनाथ. गोलंदाज पंढरीनाथ आलेले आहेत क्रिकेटच्या पंढरीत, जळगाव जिल्हा क्रीडा नगरी. शांत बसा रे. आवाज बंद करो. नाशिक संघाचे भक्कम असे पाठीराखे सुशील कुमार. झेलबाद. आउट. नो बॉल मागत होते. कोण आहे वर? वर कोण आहे? आणि वधू राकेश. बॅक टू बॅक विकेट्स. सुनील हुल्लाडे. आउट नाही झालं का? थांबून का जाता पोरं? अच्छा, मग भागले तर व्हायचं. पण आउट झाला ना तो? आउट झालाय ना? आउट
आउट होणारे फलंदाज जगदाळे आणि नाशिकच्या फलंदाजीला भगदाड आहे. मोठं खिंडार पडलंय नाशिकच्या फलंदाजीला आणि शेवटचा गडी आउट. धावबाद आणि सर्व शेवट नाशिकच्या फलंदाजीचा इथं शेवट झालेला आहे. पंढरीनाथ हरणे यांनी फक्त 5 धावा मोजून 3 गडी बाद केलेले आहेत. त्याच पद्धतीनं प्रशांत रहाटे यांनी सुद्धा 16 धावा देऊन 3 गडी बाद केलेले आहेत. शेवटचा फलंदाज हा धावबाद झालेला असला तरी सलग 3 चेंडूंवर 3 गडी बाद झालेले आहेत नाशिक संघाचे. आणि अशा प्रकारे अशा पद्धतीनं 70 नाशिक. एक वेळ असं वाटत होतं की भलं मोठं आव्हान नाशिकचा संघ उभारणी करेल, मात्र 70 धावांवर समाधान मानावं लागतंय. आजच्या दिवसाचं सर्वात भलं मोठं असं आकर्षण पुढील सामना ऑनरेबल जजेस जळगाव विरुद्ध जळगाव जंबोज. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आता विनंती आहे, कृपया आपण टॉस का बॉस साठी यायचंय. सन्माननीय न्यायमूर्ती महोदय तसेच जळगाव जंबो दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. जळगाव के जाने माने कर्मचारी करण माने, मूर्ती छोटी पण कीर्ती महान. भाऊ हे तुमच्याकडे ठेवा. नाही सगळं तुमच्याकडे घेऊन जा. दिला तिकडे दे. जुना तिकडे. माननीय श्रीनाथजी फड साहेब आणि चेतनजी चव्हाण माननीय ठाकूर साहेब, आदरणीय ठाकूर साहेब कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सोबतच कणखरे साहेब. मावतवाल साहेब, बावटवाल साहेब. ठीक. माननीय बावतकल साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि एक ऐतिहासिक असा टॉस केला जात आहे. दोन्ही फलंदाज या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपल्या समवेत आहेत. जळगाव जंबोज कोणाचा कॉल असेल? जळगाव जंबोज संघाचा कॉल असेल. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. सर नाणेफेकीचा कौल तुम्ही या ठिकाणी जिंकला आहात, काय निर्णय असेल? वी आर गोइंग टू बॅट फर्स्ट. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः आपण फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कितीपर्यंत धावा करण्याचा तुमचा या ठिकाणी आज उद्दिष्ट असेल मैदानावरती? अजून असं टार्गेट फिक्स नाही, फक्त सामना जिंकण्यावर सध्या लक्ष आहे. कालच्या खेळीने तुम्ही सर्वांना प्रभावित केलाय, आज सुद्धा तशाच प्रकारची खेळी तुमच्या माध्यमातून होईल? हो नक्कीच, पुरेपूर प्रयत्न असेल. खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला आहे तो जळगाव जंबोज संघाने. प्रथम त्यांचा फलंदाजीचा निर्णय असेल, बघूयात मैदानावरती. यावेळी नाशिक संघ आला आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि बघूया रायगड संघाचे फलंदाज या ठिकाणी मैदानावरती दाखल होतील. आमच्या समोर झुलले आहेत अयाज भैया. आता मात्र त्यांना मी थोडीशी रजा देतो आणि या समालोचनाचा भार माझ्याकडे स्वीकृत करतो. धन्यवाद अनिकेतजी. खूप मोठं मन, खूप उदार अंतकरणानं आपण मला संधी दिलीत, त्याबद्दल आपला आभार. आणि आपणास नम्र विनंती, कृपया पुढील पदभार स्वीकारावा, कार्यभार स्वीकारावा.
माईक आपणास हस्तांतरित करण्यात येत आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण ऐकत होता अयाज द इंडियन, अयाज खान रक्तदाता, सदिच्छा दूत, प्लेटलेट ब्रँड अँबॅसेडर. आज या कोर्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून माझ्यावरील असलेलं कर्तव्य म्हणजे प्लेटलेट ब्रँड अँबॅसेडर. सर्वांना नम्र विनंती, आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त रक्तदान करा. जो होते हैं भाग्यवान वो करते हैं रक्तदान, रक्तदान से करो प्राणदान. जो धन्यवाद सर. 71 धावांचा आशिष चौरे, रोहन जाधव, थँक्यू डीजे. 71 धावांचं आव्हान असेल रायगड भावना संघासमोर. नाशिक संघाने यावेळी धावसंख्या केली आहे धाव फलकावरती 70 धावा. 10 गडी बाद मात्र झाले होते. आज मैदानावरती तरी मोठी खेळी करू शकले नाही नाशिक संघाचे फलंदाज. बघूया सुरुवात कशा प्रकारची होईल. रोहन जाधव, कालचा ड्रीम बॉय, मैदानावरती चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. रायगड मावळा संघाकडे मात्र उपलब्ध आहेत फलंदाजीचे पर्याय. आज एक मोठा सामना असेल, नॉकआउटचा सामना. प्री क्वार्टर सामना मैदानावरती रंगतो आहे. 71 धावांचं आव्हान. आपण बघता आहात जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव आयोजित कोर्ट प्रीमियर लीग 2022. आज 2 एप्रिल 2022 म्हणजेच हिंदू नववर्ष, गुढीपाडव्याच्या सर्व तमाम क्रिकेट प्रेमींना खूप खूप शुभेच्छा असतील. पहिला चेंडू यावेळी असेल. दर्शन जगदाळे आहेत गोलंदाजी मार्कवर. नाशिकचे कपिल देव म्हणून ज्यांची ओळख, दर्शन जगदाळे यावेळी पहिला चेंडू वाईट चेंडू असेल. यावेळी मात्र हलक्या हाताने या चेंडूवरती खेळला गेलाय लेग साईडच्या रिजन मध्ये. एक धाव. यावेळी रोहन जाधव आहेत. रोहन जाधव आहेत ऑन स्ट्राइक. आणि दर्शन जगदाळे नाशिकचा कपिल देव मैदानावरती गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. हलक्या हाताने चेंडूवरती खेळला गेला. एक धाव निश्चितच घेतली गेली आहे. धावसंख्या जर बघितली तर 71 धावांचं आव्हान तुमच्या समोर असेल. धावसंख्या मोठी नाही आहे, परंतु जबाबदारीने फलंदाजी करणे आवश्यक असेल. नाशिक संघ बलाढ्य संघ आहे, त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध असतील. यावेळी थोडासा सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न या चेंडूवरती झाला होता, परंतु वेगवान चेंडू सरळ जातो आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव आशिष दामोदर याही वेळी हलक्या हाताने कट केले चेंडूवरती फाईन लेगच्या रिजन मध्ये. एक धाव.
आणि निश्चितच डायरेक्ट फेकी आहे, परंतु पंचांचा इशारा नॉट आउट येईल. कोणत्याच प्रकारचं नुकसान नाही, एकदा मात्र घेतली गेली आहे. रायगड मावळा संघ या स्पर्धेमध्ये मात्र चांगलं करू शकला आहे. एक जबाबदारीने फलंदाजी करण्याचे महत्त्व त्यांना माहिती आहे. तशा जबाबदारीने फलंदाजी त्यांच्या फलंदाजाच्या माध्यमातून होईल. काय तेवढ्याच चांगल्या प्रकारची गोलंदाजी या कमी धावसंख्येला रोखण्यासाठी होईल नाशिक संघाकडून. यावेळी मात्र या 4 धावांनिशी धावसंख्या झाली आहे 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि दर्शन जगदाडे पुन्हा एकदा सज्ज असतील. यावेळी मात्र सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल आणि झेल सुटतोय. रोहन जाधव यांचा झेल सुटलाय, मात्र हा झेल किती महागडा ठरेल समोरचे काही क्षण सांगतील. षटक समाप्त झालंय. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा, बिन गडी बाद रायगड मावळाच. एक हलक्या हाताने चेंडू सीमारेषेकडे जाईल. चौकार येतोय रोहन यांच्या पडीमधून. काल सुद्धा रोहन यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. आज मात्र जरी मोठं आव्हान नसलं तरी मात्र तशाच प्रकारच्या जबाबदारीने फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळत आहे. धनराज भोये पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळी मात्र रोहन जाधव यावेळी रौद्र रूपामध्ये येत आहेत. रायगड संघ जाणला जातो टेनिस क्रिकेट विश्वासाठी आणि निश्चितच त्याचा प्रत्युत्तर मैदानावरती पाहायला मिळेल. 6 धावा येत आहेत. या 6 धाब्यानिशी धावसंख्या 19 धावा. बिनगडी बाद यावेळी रायगड असेल. याही वेळी
यावेळी मात्र थोडंसं महाग षटक पाहायला मिळेल. 2 आखूड टप्प्यावरचे चेंडू होते तेवढ्याच चांगल्या प्रकारे त्यावरती प्रतिउत्तर मोठे फटके खेळले गेले रोहन जाधव यांच्या पणीमधून. जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला एक विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळेल समोरच्या षटकामध्ये. जळगाव जंबोज आणि जळगाव जजेस संघामध्ये पुढचा सामना खेळवला जाईल. यावेळी मात्र सन्मान दिला जातो या चेंडूवरती. निर्धाव शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकाचा. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. याही वेळी मोठा फटका. चेंडू पुन्हा की कृपया मैदानावरती 5 षटक नंतर पाणी न्यायचं आहे. धावा संख्या 31 धावा. बघूया आता तिसरा षटक कोण घेऊन येतील गोलंदाजी मार्कवर. दर्शन जगदाळे आले आहेत गोलंदाज. यावेळी पुन्हा एक चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु कनेक्ट तेवढा चांगल्या प्रकारे झाला नाहीये. एक धाव असेल. धाव संख्या 32 धावांवरती. रोहन जाधव अजून मैदानावरती टिकून आहेत. जिथपर्यंत रोहन जाधव आहे नाशिक संघासाठी निश्चितच संकटाची घंटा वारंवार वाजत राहील. कारण जर बघितलं तर धावसंख्या त्यांनी मोठी केली नाहीये. यावेळी मोठा फटका. चेंडू मोठा फटका लागला रायगड संघाला रोहन जाधव यांच्या रूपामध्ये. आणि यावेळी रायगडचा टायगर नयन पाटील मैदानावरती दाखल होतोय. नयन पाटील मैदानावरती दाखल झाला आहे. धाव संख्या 71 धावांचं आव्हान आहे रायगड संघासमोर. बघूयात नाशिक संघाचा पहिला गडी मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे दर्शन जगदाळे यांनी. नाशिक संघाचे कपिल देव म्हणून ज्यांची ओळख यावेळी मात्र कपिल देव सारखी निश्चितच गोलंदाजी करणे मैदानावरती अनिवार्य असेल. पंचांना विनंती असेल की हा सामना लवकरात लवकर आपण खेळता ठेवावा. कृपया आज मात्र वेळेचा दुरुपयोग तुम्हाला करायचा नाही आहे. सामने वेळेतच आपल्याला खेळवायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक खेळाडूचं सहकार्य अपेक्षित असेल. यावेळी मात्र नयन पाटील यांचा पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि निश्चितच सरळ जातो आहे मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे. निर्धाव असेल हा चेंडू. दर्शन जगदाळे पहिल्या चेंडूवरती अतिशय. यावेळी मात्र चेंडू जातोय सरळ. गोल्डन डक
नयन पाटील यांना व्हावं लागतंय बाद. आज मात्र नयन पाटील रायगडचा टायगर गर्जना करू शकला नाही मैदानावरती. निराशा मात्र आपल्या संगतीला घेऊन जातील तंबूच्या अस्त्राला नयन पाटील. आणि काय कौतुक करावं तेवढं कमीचा नाशिकचा कपिल देव दर्शन जगदाडे मैदानावरती अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. धावसंख्या 32 धावा, 32 रन्स. यावेळी हलक्या हाताने चेंडूवरती कट केलाय. चेंडू जातो पहिल्याच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक धाव करता येता. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 2 धावा. यावेळी मात्र एक स्वतःला लॉफ्ट फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु सरळ वेध घेतोय. शरीराचा निर्धाव चेंडू असेल. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 34 धावा, 2 गडी बाद. रायगड मावळा यावेळी असेल. कमबॅक मात्र करण्याची प्रतीक्षा असेल नाशिक संघाला. मात्र 71 धावांचं आव्हान आहे. नवीन वर्ष, मराठी नूतन वर्ष आजपासून सुरुवात होते आहे. आपण बघता आहात जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव आयोजित कोर्ट प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचा 4था दिवस असेल आज आणि उद्या. 2 दिवसाचे सामने हे पाहण्याजोगे असतील. एक काटेकी टक्कर मैदानावरती पाहायला मिळेल. प्रशांत गिरी असतील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू असेल आणि यावेळी ऑन स्ट्राईक आहेत आशिष दामोदर, एक अनुभवी फलंदाज अजून तरी मैदानावरती आहे. यांच्या माध्यमातून सुद्धा एकलव्य मैदानावरती चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली होती. आज मात्र तशाच फलंदाजीची आवश्यकता असेल आशिष दामोदर यांच्याकडून. यावेळी मात्र चार धावांसाठी निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं होतं. फाईन लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु यावेळी मात्र झेल घेऊ शकले नाही. परिणाम मात्र येईल चौकार. या चौकारांची धावसंख्या झाली आहे 38 धावा, 2 गडी बाद. दोन्ही सलामीचे फलंदाज जर बघितलं तर रोहन जाधव, नयन पाटील यावेळी आराम करतायत तंबूच्या आसऱ्याला. आज मात्र थोडंसं निराश केलं आहे नयन पाटील यांनी. एक प्रहार करण्याचा प्रयत्न त्यांच्या फडीमधून मात्र झाला होता, परंतु फटका फसलाय आणि बाद व्हावा लागलाय झेलबाधेच्या रूपामध्ये त्यांना. पुन्हा एकदा प्रशांत गिरी ऑन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत आणि यावेळी स्ट्राईकला आशिष दामोदर. पुन्हा एक चांगला चेंडू होता, परंतु एक संधी मात्र होती. निश्चितच जर बघितला तर एक यष्टीरक्षकाकडून संधी सुटताना पाहायला मिळाली. जर चेंडू यष्टीवरती निश्चित आदळला असता तर थोडंसं आशिष दामोदर यांना परतावं लागलं असतं. याही वेळी चांगला चेंडू सरळ वेध घेतोय शरीराचा खेळण्याचा प्रयत्न. याही वेळी लेगच्या रिजन मध्ये झाला होता, परंतु पुन्हा निर्धाव चेंडू असेल प्रशांत गिरी. आज मात्र प्रशांत गिरी चूक टप्प्यावरची गोलंदाजी करतायत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर अशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली.
अजून 32 धावांची आवश्यकता आहे या रायगड मावळा संघाला. यावेळी मात्र खूप संधी मिळाली. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक फटका घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. कौतुकास्पद क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. अजित राणे आहेत ऑन स्ट्राईक. यांच्यामध्ये सुद्धा ती क्षमता ते कौशल्य फलंदाजीचं आहे. आज मात्र फलंदाजी करण्याची आवश्यकता. यावेळी मात्र मोठा फटका स्ट्रेट हिट येतोय. षटकार 6 धावांसाठी अजित राणे यांच्या बडीमधून पहिला षटकार पाहायला मिळतोय. प्रशांत गिरी यावेळी मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती थोडासा रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी थोडासा पुन्हा एक वाईट चेंडू आहे. एक अवांतर धाव पुन्हा एक जोडली जाईल धाव फलकावरती. आवश्यकता मात्र 24 धावांची. एक हलक्या दाने आज ग्राउंड खेळून काढलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकाचा. 48 धावा धाव फलकावरती. आवश्यकता आहे मात्र 23 धावांची. पुन्हा एक खराब चेंडू. प्रशांत गिरी आज मात्र दिशाहीन गोलंदाजी होते या षटकामध्ये. दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपातली धाव पुन्हा जोडली जाईल धाव फलकावरती. आता मात्र आवश्यकता 22 धावांची रायगड मावळा संघाला. एक प्रहार चेंडूवरती चेंडू गेला आहे आशिष दामोदर यांच्या पडीमधून. चौकार 4 धावांसाठी. षटक समाप्त झालाय. 4 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 53 धावा. आवश्यकता मात्र 18 धावांची. 36 चेंडू 18 धावांची आवश्यकता रायगड मावळा संघाला. ज्ञानेश्वर पवार आहेत गोलंदाजी मार्कवर 5वं षटक घेऊन. आवश्यकता 18 धावांची रायगड मावळा संघाला असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून जर बघितलं तर संपूर्ण राज्यभरातून 32 संघांचा समावेश होता. एक चांगली कामगिरी करणारे संघच या स्पर्धेमध्ये टिकू शकतात. त्यासाठीच प्रत्येक संघाचा प्रयत्न यावेळी मैदानावरती सुरू आहे. एकटीचे प्लेयर इथं थांबा, तिथला प्लेयर बाहेर काढा. 18 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र वेगवान चेंडू. ज्ञानेश्वर पवार स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न याही वेळी झाला होता. अजित राणे मात्र अपयश पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आहे. धावा संख्या 53 धावा. 18 धावांची आवश्यकता मात्र.
एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि निश्चित थोडासा फंबल पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव जोडली जाईल धाव फलकावरती. 17 धावांची आवश्यकता. यानंतरचा जो सामना आहे जळगाव जम्बोज आणि जळगाव जजेस, कृपया आपण सज्ज राहायचं आहे, तयार राहायचं आहे. यानंतर लगेचच हा सामना खेळला जाईल. यावेळी हलक्या हाताने कट केल्या चेंडूवरती एकच धावा. नाणेफेक जिंकली आहे जळगाव जम्बोज संघाने. प्रथमतः त्यांचा फलंदाजीचा निर्णय असेल. कृपया जळगाव जजेस संघाने सज्ज राहायचं आहे गोलंदाजीसाठी. एक चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू. अभी देखा जाए तो मात्र 16 रनों की जरूरत है रायगढ़ मावड़ास. दो गेंदे शेष. इस बार खेल दिया है सीधा फील्डर के हाथों में. एक ही रन. मात्र 15 रनों की जरूरत होगी. क्या जल्द से जल्द इस मैच को खत्म करेंगे आशीष दामोदर, देखने लायक होगा. इस बार खेलने का प्रयास जरूर हुआ था, लेकिन अंपायर का इशारा था वह लेग बाइस के रूप में एक रन आएगा. ओवर खत्म. 5 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 57, लॉस ऑफ 2 विकेट्स. मात्र 14 रनों की जरूरत होगी 30 गेंदों में. 14 धावांची आवश्यकता आहे. मात्र रायगड मावळा संघाला 30 चेंडू शेष त्यांच्याकडे आहेत. आज मात्र मोठी खेळी आणि मोठ्या खेळीच्या बळावरती मोठी धावसंख्या करू शकले नाही नाशिक वॉरियर्स. किती पाहिजे? 14 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 14 धावांची आवश्यकता. विनंती असेल की सामना खेळता ठेवावा पंचांना. सामना खेळता ठेवावा पंचांना विनंती असेल. प्रवीण इंगोले आहेत स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंचाच्या भूमिकेत असतील. मनीष चौबे, प्रवीण इंगोले यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये अतिशय अचूक निपक्ष प्रकारची पंचगिरी पाहायला मिळाली. मात्र 14 धावांची आवश्यकता आहे रायगड मावळा संघाला. यानंतरचा सामना थरारक असेल, कारण एका बाजूने आहे जळगाव जम्बोज तर एका बाजूने जळगाव जजेस. दोन्ही जळगाव संघ एकमेकाशी भिडतील. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलंय.
यावेळी मात्र यावेळी एकच धाव. मात्र 11 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र मोठा प्रहार, चेंडू हवेमध्ये असेल. बघूया आता चेंडू चला लवकर विनंती असेल नाशिक संघाला की आपण क्षेत्ररक्षण सजवा. आशिष दामोदर असतील ऑन स्ट्राईक. रुपेश कदम नवीन फलंदाज. यावेळी मात्र चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न, एक धावा घेण्याचा प्रयत्न, निश्चितच धावा घेतली गेली आहे. थोडासा संकट मात्र होत, परंतु एकच धावा, चोरटी धाव म्हणण्यास हरकत नाही. आवश्यकता आहे मात्र 10 धावांची. एक रन घेतला ना मी आता. दहा धावांची आवश्यकता. दहा धावांची आवश्यकता आहे मात्र रायगड मावळा संघाला. 24 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती एक धावा. नऊ धावांची आवश्यकता. चौबे एक नंबर अंपायर त्या ठिकाणी आहे. चौबे
ते कूलर इकडे करणार आहे. या चेंडूवरती येतोय चौकार. 5 धावांची आवश्यकता. कृपया चेंडू विनंती असेल की कृपया चेंडू द्यायचा आहे. यानंतरचा सामना जळगाव जजेस आणि जळगाव जम्बो संघामध्ये खेळवला जाईल. यावेळी मात्र खराब चेंडू. वाईटच्या स्वरूपात 4 धावांची आवश्यकता. का या चेंडूवरती सामना संपवतील हा मात्र बघूया आता मैदानावरती काय होईल. रुपेश आहेत ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र पुन्हा एक खराब चेंडू. वाईटच्या स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. मात्र 3 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र चांगला चेंडू. खोलवर डब्यावरचा चेंडू होता. एक धाव घेतली गेली आहे. 2 धावांची आवश्यकता आहे रायगड मावळा संघाला. यावेळी खोलवर टप्प्यावरचा चेंडू. इकडे सरको ना बे, गरमी उरून येणार आहे. दोन धावांची आवश्यकता. यावेळी मोठा फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे. सामना जिंकलाय रायगड मावळा संघाने. खूप खूप शुभेच्छा असतील या संघाला.